नाही बस. दिले. मग या. रविवारचा दिवस होता. सकाळपासून निवांत होतो. कुठं जायचं, काय करायचं, काहीच प्लॅन नव्हता. पण कधी कधी सर्वात सुंदर प्रवास हे कोणत्याही प्लॅनशिवाय सुरू होतात. मी माझी गाडी काढली आणि निसर्गाच्या शोधात निघालो. जंगलातून वळणाचे रस्ते पार करत मी पुढे जात होतो. साधारण 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर मला एक सुंदर धरण दिसले. शिरोटा धरण. धरणाचं शांत पाणी पाहून मी काही वेळ तिथेच थांबलो. पाण्याचा आनंद घेत होतो. तेवढ्यात माझे लक्ष पाण्याच्या मधोमध गेले. दूर एक बाबा मासे पकडण्यासाठी तयार करत होते. त्यांना पाहताच माझ्या मनात एक विचार आला, आज आपणही मासे पकडायचे. आपणही पण एक अडचण होती. ते जिथे होते तिथे पोहोचण्यासाठी धरणाच्या दुसऱ्या बाजूला जावं लागणार. मी लगेच गाडी काढली आणि धरणाच्या काठाकाठीने पुढे निघालो. एका ठिकाणी गाडीचा रस्ता संपला. आता पुढचा प्रवास पायी करायचा होता. मी गाडी तिथेच पार्क केली आणि पायी चालत मी पाण्याच्या किनाऱ्याजवळ पोहोचलो. माझी बॅग मी सुरक्षित जागेत ठेवली आणि कॅमेरा घेऊन पाण्यात उतरलो. पाण्याखाली खूप मोठे दगड होते, त्यामुळे मी कोणताही धोका न पत्करता थेट पोहत निघालो. काही वेळातच मी त्या छोट्या टापूवर पोहोचलो. तिथे बाबा मासे पकडण्यासाठी जाळे तयार करत. बाबा जाळ टाकलं काढलं. माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. बाबांसोबत गप्पा सुरू झाली. त्यांच्याकडे एक मोठी ट्यूब होती. त्यात हवा भरून ते जाळं टाकण्यासाठी तयारी करत होते. मी त्यांच्यासमोर बसून हे सगळं दृश्य बघत होतो आणि अचानक माझं लक्ष त्यांच्या पाठीमागे गेलं. त्या टापूवर चारही बाजूने फक्त पाणी होतं आणि एक खूप जुनी महादेवाची पिंड तेथे होती. मी आश्चर्यचकित झालो. पाण्याच्या इतक्या मधोमध ही पिंडी आली कशी? हा प्रश्न सतत माझ्या डोक्यात खेळत राहिला. काही वेळाने बाबा जाळं टाकून परत आले. मी त्यांना पिंडीबद्दल विचारले. ते हसत म्हणाले, हे धरण होण्याआधी इथे आमच्या लोकांची वस्ती होती. इथे मंदिर होते. ही पिंड त्याच मंदिरातील आहे. काही काळी लोकांची वस्ती असलेली जागा आज पाण्याखाली गेली होती, पण इतिहासाचा एक छोटासा भाग अजूनही तिथे उभा होता. त्यानंतर मी जाळं तपासण्यासाठी निघालो. मी त्या ट्यूबवर बसलो आणि पुढे अथांग पाणी होतं. तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही. आजूबाजूला कोणतीही गर्दी नव्हती, फक्त निसर्ग, पाणी आणि शांतता. थोड्या वेळासाठी मी सगळं विसरलो, फक्त त्या क्षणात जगत होतो. आलोय आता. काय सापडलंय बाबा? परत येताना मी जाळं तपासत आलो आणि त्यावेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण सापडला. म्हणजे आपले कार्यक्रम फिक्स कार्यक्रम झालेला आहे. बघू शकता. खूप जाळ्यात खूप मासे अडकले होते. चांगला पक्कळ माल गावला नाही. बाबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. छोट्या माशांचा. आम्ही दोघांनी मिळून मासे बाहेर काढायला सुरुवात केली. बाबा बोलता बोलता त्यांनी मला एक अशी गोष्ट सांगितली की काही क्षण मी पूर्ण शांत झालो. इथे त्या कोपऱ्यात तिथं 2 माणसं गेली ना. गेले. जिथे तू बॅग ठेवली आहेस मरले. तिथे मागच्या आठवड्यात एक मुलगा आणि एक मुलगी बुडाली. मी क्षणभर थांबलो. बाबा पुढे म्हणाले, दोघांनाही पोहता येत नव्हतं. पाण्याचा अंदाज आला नाही. आत गेले आणि ते बाहेरच येऊ शकले नाही. हे ऐकून मन सुन्न झालं. काही वेळ मी तसाच बसून राहिलो, काहीच बोललो नाही. समोर पसरलेले सुंदर पाणी आता गंभीर वाटू लागलं होतं. बाबांनी मला भरपूर मासे दिले, पण मी फक्त थोडेच घेतले.
छोट्या छोट्या माशांचं मस्त एक भाजी बनवू खाऊ. कारण मी एकटाच खाणार होतो. बाबांनी पकडले एवढे मासे माझ्या काहीच उपयोगाचे नव्हते. काही वेळाने बाबा त्यांच्या वाटेने निघून गेले, पण त्यांच्यासोबत घालवलेला वेळ माझ्या मनात कायम साठून राहिला. कधी इकडंच भेटेल आता परत नंतर कधी पण. चला हा शनिवार. मी मासे स्वच्छ धुतले आणि धरणाच्या काठावर जाऊन मस्त मासे बनवून खाण्याचा विचार केला. पुढे गेल्यावर मला काही लहान मुलं भेटली. साधे कपडे, निरागस चेहरे आणि हातात गलहर. त्यांनी मला पाहिलं व माझ्यासोबत जमाही झाले. ओहो मला पण एक चान्स देणार का? गाडीपासून माझ्या लेंबायचं, त्या गाडीपासून. ओहो द किंग मेकर. कसं पकडायचं गेला? अच्छा मला लागणार नाही ना. त्यांनी मला गलहर चालवायला शिकवलं. आणि आश्चर्य म्हणजे जाताना त्यांनी त्यांची गलहर मला भेट दिली. त्यांची ही दर्यातील पाहून मी भारावून गेलो होतो. त्यांच्याकडे जास्त काही नव्हतं, पण जे होतं ते आनंदात वाटत होतं. या साहेब जमलं का नाही? हां जमलं का नाही? काय असेल ओळखा तुम्ही? फोन आहे बरं का? फोन आहे बरं पक्का? हा. अबो साय काम आपलं. हे पण घराची बॉटलच आहे. मग काय जायला काय अडचण आहे? हा आणि तिथून मला याने गिफ्ट केलंय. खरंच घेऊन जाऊ का? पक्का? याला काय म्हणते ती? रेबेल बेचकी. येस नाईस वन. थँक्यू आणि धरणाच्या थँक्यू सो मच. काठावर मस्त मासे तळले. बॅगमध्ये थोडे तांदूळ होते, तेही शिजवले. मग आम्ही सगळे एकत्र बसून जेवलो. त्या साध्या जेवणाची चव आजही विसरता येत येताय का नाही. ताणून धरू तुम्हाला सांग. जेवताना गप्पा चलो. सुरू होत्या. या अरे खरंच भारी झालाय भात. एक नंबर भात झाला. खाऊन बघा तुम्ही. मला सांगा एकदम मराठी शाळेत लागत. छान आहे ना एकदम खात्री. चकास. नॉनव्हेज खात नाही बेड. मग घे एक पीस. घे रे. ह्यो 9वीत असला का वाटतंय का? सांगा मला फक्त तुम्ही. ह्यो 9वीत आहे म्हणजे हे बाकीचे कितीत असतील? नाही एवढा बारका 9वीत दिसतोय ह्यो. खरं 9वीत आहे तू? 9वीत आहे तू? अरे 9वी 10वीला आम्हाला मिशा आल्या होत्या मिशा. आणि त्यात मला समजलं की फक्त एक मुलगा शाळा शिकतोय, बाकीच्यांची शाळा का सुटली. तिथे फक्त 4थी पर्यंत शाळा होती. पुढे शिकायचं असेल जवळपास 30 किलोमीटर दूर जावं लागायचं. म्हणून अनेक मुलं 4थी नंतर शिक्षणच सोडून देतात. हे ऐकून मन खूप खिन्न झालं. इतकी हुशार आणि निरागस मुलं, पण परिस्थितीमुळे त्यांची स्वप्ने अर्धवट राहतात. जेवण झाल्यावर मुलं मला म्हणाले, दादा तू आम्हाला प्रेमानं खायला दिलंस. लव्ह यू गिफ्ट दिले. एकदम लव्ह यू आता गिफ्ट. आम्हीही तुला खायला देणार. ते मला वरच्या जंगलात घेऊन गेले आणि काही मिनिटातच त्यांनी ताजी करवंद गोळा करून आणले. मी ती खात होतो आणि मनात एकच विचार चालू होता, आपण यांना काय दिलं? फक्त थोडं प्रेम, थोडी आपुलकी, पण त्यांनी
त्यांनी त्याच्या बदलात त्यांचं मनच दिलं होतं. लव यू. काही वेळाने मी त्यांचा निरोप घेऊन घरी परत निघालो. जाऊ का रे? बाय बाय. रस्त्यात मला एक कार ऑफरोडिंग करताना दिसली. मी तिच्या मागे गाडी चालवत होतो. मनात एक विचार आला, किती छान गाडी आहे, आपल्याकडे कधी येईल अशी गाडी. पण काही अंतर गेल्यावर ती गाडी थांबली आणि मला पुढे जायला जागा दिली. मी थेट पुढे आलो आणि समोरचं दृश्य पाहून थक्कच झालो. ऑफरोडिंग गाड्यांची भली मोठी रांग उभा होती. मन आणखीन दुखावलं गेलं. मी तसाच पुढे निघून गेलो. पण थोड्याच अंतरावर जांभळांनी भरलेले एक झाड दिसले. बस माझ्यासाठी तो खजिनाच होता. मी गाडी बाजूला लावली आणि थेट झाडावर चढलो. ताजी गोड जांभळं खात बसलो होतो आणि त्याच झाडाखालून त्या महागड्या गाड्या जात होत्या आणि मी वर जांभळाचा आनंद घेत होतो. त्या क्षणी मला एक गोष्ट मनापासून समजली. आनंद प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. कुणासाठी तो लाखोंच्या गाडीत असतो, कुणासाठी तो प्रवासात असतो, तर कुणासाठी तो मित्रांमध्ये असतो. त्या दिवशी मला जाणवलं, खुशी ही वस्तूमध्ये नसते, ती क्षणामध्ये असते, ती माणसांमध्ये असते, ती निसर्गामध्ये असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद हा सगळीकडे आहे, तो फक्त शोधता आला पाहिजे.